आज तुळशीनगर महाराज समाज भवनामध्ये भोपाळमध्ये कार्यरत सर्व मराठी भाषिक संस्थानांची बैठक संपन्न झाली। गुढीपाडवा उत्सव 28, 29 आणि 30 मार्च या संदर्भात सर्वांनी मिळून एक चांगली संख्या आणि अपेक्षित ठेवली आहे। नमस्कार, मी पूनम कुलकर्णी, बृहन महाराष्ट्र मंडल महिला कार्यवाह आणि कोलार महाराष्ट्र मंडळाची संरक्षक आहे। आम्ही लोकांनी सगळ्या समाजांनी हे जे 3 दिवसाचा कार्यक्रम आहे 28, 29, 30 पसायदान याच्यावर सगळ्यांना आम्ही आव्हान पण केलेलं आहे आणि आम्ही आमच्या महाराष्ट्रीयन काठापदराच्या पारंपरिक साड्या सगळ्या नथ आणि दागिने सकट आम्ही हा साजरा करणार आहे। आणि सगळ्यांना मी हे विनंती करते की सगळ्या महिला आणि सगळ्यांनी याच्यात भरपूर संख्येने भाग घ्यावा आणि असं आपल्याला याचा लाभ घेता हवा। असे गुरुजी जर आपल्याला लाभलेले आहेत तर प्रत्येकाने त्याचा आनंद घ्यावा आणि नक्कीच त्या अशा आमच्या ज्ञानवर्धक जो हा यज्ञ आहे याच्यात सगळ्यांनी आपली आहुती द्यावी। नमस्कार। नमस्कार, मैं विलास बुचके, अध्यक्ष महाराज समाज भवन ट्रस्ट। 28, 29 और 30 तारीख को महाराज समाज भोपाल मराठी अकादमी और भोपाल की सभी मराठी संस्थाएं मिलकर 3 दिन का कार्यक्रम कर रहे हैं। उसमें 28 और 29 तारीख को संजय गोडबोले साहब का उद्बोधन होगा, 29 तारीख को गायन का कार्यक्रम है और 30 तारीख को गुड़ी पाड़वा का कार्यक्रम है। गुड़ी पाड़वा के कार्यक्रम में एक रैली निकाली जाएगी जिसमें कम से कम 100 से 200 लोग आएंगे, जो कि दत्त मंदिर से शुरू होकर सभी समाज भोपाल के समाजों से होते हुए यहाँ पे उनका समापन होगा। मैं ज़्यादा से ज़्यादा लोगों से अपील करता हूँ कि इस कार्यक्रम में आकर कार्यक्रम को सफल बनाएं। नमस्कार, मी पुरुषोत्तम सप्रे, अध्यक्ष मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ। आपल्या इथे महाराष्ट्र समाजामध्ये 28 आणि 29 मार्चला संजय गुरुजी यांचं पसायदानाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि मी सर्वांना विनंती करतो आणि आग्रह करतो की सर्वांनी येऊन इथं मोठ्या संख्येने त्याचा कार्यक्रमाला सफल व्हावं आणि लाभ घ्यावा त्याचा। महाराष्ट्र समाजात अजून 30 तारखेला संध्याकाळी संगीत संध्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। स्वर आणि सुरांची संगीत संज्ञा याचं गायन आहे सौरभ दफ्तरदार, भाग्यश्री अभ्यंकर, निवेदन करतात आहेत ऋचा थत्ते, संगीत संयोजन हार्मोनियम मिलिंद गुणे, तबला ढोलकी राजेंद्र हसबनीस, सिंथेसायझर सुभाष देशपांडे, ऑक्टोपॉडवर आहेत रोहन जाधव आणि संगीत निर्देशन जीवन धर्माधिकारी यांचा आहे। या कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं हे माझा आग्रह असा आहे। नमस्कार, मी नीला करंबेळकर, माजी अध्यक्ष महाराष्ट्र समाज भवन ट्रस्ट आणि महाराष्ट्र समाज, आणि मी बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये महिला प्रमुख होते। आता सध्या नुसती सदस्य आहे आणि आजच्या आमच्या इथे भोपाळला 28, 29, 30 हा जो कार्यक्रम होणार आहे हा पसायदानाचा कार्यक्रम 3 दिवस होईल आणि 30 तारखेला सकाळी सायकल रॅली निघणार आहे। ती दत्त मंदिरातून निघून आणि पिपलानी गणपती मंदिरात जाईल, तिथून महाराष्ट्र समाजात येईल आणि मग तिथे समापन झाल्यानंतर संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम आहे, त्यानंतर रात्री जेवण आहे आणि सगळ्या महिलांना मी आवाहन करते की सगळ्या महिलांनी आपल्या महाराष्ट्रीयन साडीमध्ये म्हणजे शक्यतोवर 9 वारी साडीमध्ये आणि सगळे दागिन्यांसकट पूर्ण म्हणजे महाराष्ट्रीयन लुक दिसला पाहिजे अशा ड्रेसमध्ये सगळ्यांनी यावं ही मी सगळ्यांना प्रार्थना करते। सगळ्यांनी आवर्जून यावं ही विनंती करते। नमस्कार, मी रीता कानसकर, श्री गणेश मंदिर पिपलानी कडून बोलत आहे। आमच्याकडे 30 तारखेला 30 मार्चला प्रभात फेरी गुढीपाडव्यानिमित्त होणार आहे। त्याच्यात आम्ही म्हणजे शंखनाद करू, सूर्याला अर्घ देऊ आणि एक छोटीशी प्रभात फेरी काढू आणि ते सगळं मराठी परिधानमध्ये स्त्रिया येतील आणि जे पारंपरिक वेशभूषा आहे त्याच्यात म्हणजे पुरुष पण येतील आणि तिथून आम्ही झांज आणि म्हणजे टिपऱ्या वगैरे घेऊन प्रभात फेरी काढू आणि नववर्षाचं स्वागत करू। नमस्कार, मी सुबोध केंदुरकर, सांस्कृतिक सचिव मराठी सांस्कृतिक मंडळ आणि गणेश मंदिर समिती पिपलानी। आमच्या इथे 30 तारखेला सकाळी 6:30 वाजता 30 फूट उंच
भोपाळची सर्वात उंच गुढी उभारली जाईल. तिथूनच आम्ही प्रभात फेरी काढणार आहे. ती महादेव मंदिरापर्यंत जाऊन तिथून परत येऊन आम्ही सूर्याला अर्घ काय म्हणतात त्याला रामरक्षा आणि हे अर्घ देऊन रामरक्षा आणि शंखनाद करून तिथून ती सगळी सुरुवात करणार आहे. त्या विरहित ह्याच्यामध्ये मंदिरात येऊन आरती करून आणि प्रसाद वितरण आणि ब्रेकफास्टची व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे. सर्व कार्यक्रम पारंपरिक वेशभूषेमध्ये पुरुष आणि स्त्री सर्वजण अटेंड करणार आहे. त्यानंतर इथून जी दत्त मंदिरातून जी आमच्या इथे सायकल रॅली येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही जॉईन होऊन आणि इथं महाराज समाज तुळशी नगरला प्रस्थान करूया. नमस्कार, मैं हेमंत खरे. गुड़ी पाड़वा के निमित्त वाहन और साइकिल रैली का आयोजन किया गया है. साइकिल रैली दत्त मंदिर से चालू होगी और पिपलानी गणेश मंदिर में होते हुए महाराज समाज भवन भोपाल में संपन्न होगी. तो इस रैली में ज़्यादा से ज़्यादा संख्या में लोग उपस्थित हुए. ये रैली में सबको भगवा दत्त प्रदान किया जाएगा और जय घोष के नारे और नववर्ष की शुभकामनाओं के नारों के साथ अपने को ज़्यादा से ज़्यादा संख्या में भाग लेकर रैली को सफल बनावे. जय गणेश. गुढीपाडव्यानिमित्त 28, 29 आणि 30 असे 3 दिवस समग्र मराठी समाज हे मिळून आज सर्व संस्थांची बैठक झाली. त्याच्यामध्ये दत्त मंदिर, कोलार मराठी समाज, आपुलकी समाज, साहित्य समाज असे सर्व ज्या मराठी समाज भोपाळमध्ये कार्यरत आहेत या सर्व समाजांनी मिळून एक मोठ्या संख्येमध्ये आम्हाला नववर्षाचा उत्सव मनवायचा आहे असं तय केलेलं आहे, असं फायनल केलेलं आहे. आणि हे जे 3 दिवसाचा एक जो कार्यक्रम आहे हा खूपच चांगला होणार आहे. त्याच्यामध्ये 2 दिवस पसायदान एक वैश्विक प्रार्थना श्रीमद ज्ञानेश्वरीच्या आधारावर पुण्याहून संत सेवा संघ या संस्थेचे संस्थापक परमपूज्य संजय गुरुजी यांचे व्याख्यान आहेत. आपण आवर्जून ऐका कारण की खूप चांगले व्याख्यान होणार आहेत. त्या व्यतिरिक्त स्वागत हे नववर्ष का हे अकादमीचा एक मोठा कार्यक्रम दरवर्षी असतो. तो कार्यक्रम यावर्षी आपण 30 तारखेला अजून महाराज समाज भवनमध्ये घेणार आहे. हे तिन्ही कार्यक्रम महाराज समाज भवनमध्ये आयोजित होणार आहे. या व्यतिरिक्त सकाळच्या वेळेला गुढीपाडव्याच्या सकाळी एक चांगल्या गुढीपाडव्याचा एक चांगला उद्देश घेऊन आणि सर्व मराठी भाषिकांनी आपले जेवढे मराठी वास्तू आहेत त्यांच्यामध्ये जायला पाहिजे ह्या प्रेरणेला घेऊन आपण एक वाहन रॅली ठेवलेली आहे. ती दत्त मंदिराहून बरोबर शार्प सकाळी 8 वाजता चालू होईल आणि 8 ते 8:30च्या मध्ये पिपलानी गणेश मंदिरला पोहोचेल. तिकडनं विठ्ठल मंदिर करत आणि तुलसीनगरच्या भवनमध्ये 8:45-9 पर्यंत इथे येऊन पूर्ण होईल आणि मग इथे आपण गुढी उभारू. या तिन्ही स्थानांवर या सायकल रॅलीच्या पहिले आपण गुढी उभारणार आहे. दत्त मंदिरामध्ये 7:30 वाजता, पिपलानी गणेश उत्सवमध्ये जशीच रॅली पोहोचेल त्यावेळेला गुढी उभारली जाईल आणि त्याच्यानंतर महाराज समाज भवनमध्ये गुढी उभारली जाईल. आपण सर्व मराठी भाषिकांना भोपाळमध्ये राहणारे सर्व मराठी भाषिक यांनी ह्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित होऊन आपण संघटन शक्तीचा परिचय द्यायला पाहिजे. कारण की संघटित समाज, कोणताही संघटित समाज हा समर्थ समाज असतो. असा समाज जो समर्थ समाज आहे त्या समाजाला आपल्याला निर्माण करायचं आहे. तर आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये येऊन आणि हे जे नवीन वर्ष आपलं मराठीचं जे नवीन वर्ष आहे हे पूर्ण वर्षभर आम्ही संघटन वर्ष असं ह्या रूपामध्ये भोपाळमध्ये मनवणार आहे. एवढंच माझं म्हणणं आहे आणि अधिकाधिक संख्येमध्ये लोकांनी यावं असं निवेदन आहे.